आज माझ्या घरातली माझ्या सर्वात आवडीची आणि सर्वात महत्त्वाची वस्तू फुटली. तुटलं. अरे देवा, निघू दे काय प्रॉब्लेम नाही. आई तर मंडळी आता काय आहे ना, मोठं मोठं सामान आपल्याला पाठवायचं आहे पुण्याला. तर हे सगळ्या ज्या काही ज्वेलरी वगैरे दिसत आहेत ना, त्या सगळ्या आवरायच्या आहे. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. सगळा गेम झाला आहे माझा. हे बघा इथे पाठीमागं पोरं झोपलेत माझे. आणि मी यातलं काहीच एक शूट करणार नाही आहे. जस्ट तुम्हाला दाखवते की हे सगळा पसारा सगळं आवरायचं आहे. इथे ह्या साड्या काढल्यात ज्या मला डोनेट करायच्यात. बऱ्याच साड्या आहेत, एक एकदा घालून मी ठेवल्या. रात्रीला तुम्हाला दाखवलं की मी सगळ्या ज्वेलरी वगैरे बाजूला काढून ठेवल्या. त्यानंतर माझे डोळे इतके लागायला लागले की मी झोपूनच गेले. सकाळी उठून कपाट सगळं रिकामं केलं. त्यात मला माझ्या लग्नाचा हा अल्बम सापडला. फक्त पहिलंच पान उलगडलं की तितक्यात शिवचरण आला आणि म्हणतो की आई बाबा की शादी, आई बाबा की शादी. असं करत करत त्यांनी 5-6 फोटो बघितले. त्यानंतर तो ऐकायलाच तयार नाही, कारण 10 वाजता सामान पाठवायचं होतं. तर मला खूप गोष्टी कव्हरअप करायच्या होत्या, कारण वैशूचे एक्झाम पण चालू आहे आणि शिवचरणच्या समर कॅम्पला पण मला पाठवायचं होतं. तर काय केलं, सर्वात आधी मशीन आपल्याकडे नसणार आहे पुढचे 5-6 दिवस, म्हणून मी सगळे एक्स्ट्राचे कपडे आज धुवून घेत होते. आणि हा माझा ड्रेसिंग टेबल जो मला प्रचंड प्रमाणात आवडतो आणि मी इतकी वैतागले ना आज सकाळपासून, त्यामुळे तुम्हाला आजचा व्लॉग ना खूप उशिरा पाहायला मिळतो आहे. कारण दिवसभरात इतक्या वाईट गोष्टी घडल्या आहेत ना की त्या ॲक्च्युली घडू नव्हत्या. पण ठीक आहे, जाऊ दे. वैशूला मी काही कामं सांगितली होती दुकानातली, त्या बिचारीने केल्या आणि ती सकाळी उठल्या उठल्या लगेच दुकानात गेली. ते बघून मला इतकं वाईट वाटलं की असं वाटलं की माझ्या बाळाला एकदम पोटाशी घ्यावं आणि तिची माया करावी, कारण की ती खूप समजूतदार आहे. आणि घराचं सामान शिफ्टिंग करणं किंवा हे ते करणं ह्यात पुरुषाचा हातभार कायम लागतो. पण माझ्या बाबतीत तसं नाही होत आहे, त्यामुळे पण मला खूप एकटेपणा फील होत आहे. आणि ऑब्व्हियस आहे की जर तो इथे आला तर तिकडे पण सामान उतरवायला कोण असणार. तर 2च दिवसाचा सुट्टी त्यांनी काढली आणि त्या 2 दिवसात त्याला तिकडचं पण आवरायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहे. बघा, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्यापेक्षाही जास्त बऱ्याच बायका काम करतात, बऱ्याच लेडीज काम करतात. मी काय एकटी नाही आहे या जगात. पण तरीसुद्धा प्रत्येक बाईचं दुःख माहिती असतं. तर आता सगळेच म्हणाल की नम्रता तू मॅगी का करते आहे, तर खरं सांगते, माझ्याकडं जराही वेळ नव्हता. म्हणून मॅगीशिवाय आणि फ्राईड राईसशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी भात लावून घेतलेला एकीकडे, फ्राईड राईस करायचा होता, कारण हाच एक पर्याय आहे की पटकन आणि चमचमीत काहीतरी टिफिनला देता येईल. तर फ्राईड राईसमध्ये पण मला वैशूने बरीच मदत केलेली आहे. तर म्हणजे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची, जी मी वर्षभरात अनुभवलेली आहे. प्लीज माझ्या घरचा ॲड्रेस मागू नका किंवा मी दिसल्यानंतर मला कॉन्टॅक्ट नंबर मागू नका. बरेच जण मला न विचारता, मला न सांगता, सगळ्याच जणांना माहिती असतं की मी कुठे राहते, काय राहते, पण प्लीज डायरेक्ट माझ्या घरी नका येत जाऊ, कारण फार डिस्कम्फर्ट फील होतं. आणि माझी पण प्रायव्हसी आहे. मी एकटी राहते आता, तर मी एकटी नसणार आहे पुण्यामध्ये, पण तरीसुद्धा प्रायव्हसी असते. त्यामुळे प्लीज तुम्ही माझा विचार करा की असं डायरेक्ट कोणाच्या पण घरात जाणं हे खूप डिफिकल्ट असतं. किंवा समोरचा व्यक्ती, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझे फॉलोवर आहे, पण या फॉलोवरचा एक कोणीतरी दुसरा पण फायदा घेऊ शकतं. तुम्हाला समजते मी काय बोलते आहे की चांगुलपणाचा दुसरा कोणीतरी फायदा घेईल आणि उगाच माझ्या फॉलोवरवरती नाव येईल. तर असं नका करू. जर कोणाला भेटायचं असेल तर आधी प्रॉपरमध्ये मेल करा, आणि ते पण मेलला जर रिवर्ट करताना मला उशीर झाला तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर शिवचरणचा आज समर कॅम्प होता, त्यामुळं त्याला शाळेत सोडलं. शाळेला सुट्ट्या लागल्या त्याच्या, पण हे शेजारची शाळा आहे. त्यांनी मला म्हटलं की मॅम तुम्ही शिवचरणला पाठवून द्या, तेवढंच तुम्हाला पण हलकं होईल. मी घरी आले, पटकन कपडे चेंज केले आणि खूप धावपळीमध्ये ना मी डॉग्सला आज जेवण काहीच बनवलं नव्हतं. दूध पण कमीच आणलेलं, तर म्हटलं त्यांना अंडीच द्यावी. आणि अंडी मी ते का अगारोच्या एक बॉयलरमध्ये उकळून घेतलं. सगळं साहित्य पाठवलं, किचनमधल्या बऱ्याच किचन अप्लायन्स पाठवल्या, पण मी एक बॉयलर नाही पाठवलं, कारण की हे माझ्या डॉगसाठी मी स्पेशली वापरते. तर मला खरंच खूप फायदा होतो याचा, कारण की काहीच करायला लागत नाही. एकदा बाजूला ठेवून दिलं की होऊन जाते. हा ब्ल्यू लाईट इंडिकेटर पण लगेच बंद होतो. अगदी 10 मिनटामध्ये माझी अंडी पण शिजून झालेली आहे. आणि ह्यांना छान कट करून त्यांना मी देऊन टाकेल. दोघांना 2-2 अंडे दिले की त्यांचं बऱ्यापैकी पोट भरतं ह्यानं. तर असं आहे बघा मंडळी. तर तुम्ही याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली असेल ना, तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. त्यानंतर जे काही मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या त्या पण मी धुवून टाकल्या. आज जवळपास मी 3 वेळा वॉशिंग मशीन लावली आहे.
आणि कारण मशीन पण आपली जाणार आहे. मला ना एक गोष्टीचा खूप जास्त रिग्रेशन होतं आहे की मी 10,000 वाचवण्यासाठी कुठेतरी स्वतःचे नुकसान करून घेतलेली आहे. आता इथे 10,000 रुपये वाचवले मी आणि उद्या जाऊन मला नक्कीच तिथे जाऊन जवळपास 9-10 हजारचं ड्रेसिंग टेबल विकत घ्यावंच लागेल आणि ड्रेसिंग टेबलशिवाय पर्याय नाही आहे. एक कंटेंट क्रिएटरसाठी मला तरी वाटतं की ज्या पद्धतीचे मी व्हिडिओ करते मेकअपचे वगैरे, त्यासाठी मला हे गरजेचं आहे. तर शेवटी नुकसानच झाली माझी म्हणावी. आणि आता हे बघा, वैशूच्या पायाला लागलं होतं ना, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. तर मी सगळे लेटेस्ट व्हिडिओज टाकते आहे. जे काही पेंडिंग व्हिडिओ आहे ते मी बाजूला ठेवले, त्याचं रील्स बनवून टाकेल, पण मी आता लेटेस्ट व्हिडिओज टाकत आहे. तर हा बघा आजचाच दिवस आहे मंगळवारचा. म्हणजे तुम्ही मंगळवारी बघत असेल, बुधवारी बघत असेल, गुरुवारी, पण हा मंगळवारचा दिवस आहे, 7 एप्रिल. आणि मला वाटते की लेटेस्ट व्हिडिओ टाकले तर तुम्हालाही इंटरेस्ट वाढेल, त्यामुळे मी जुने व्हिडिओ कुठलेच टाकत नाही आणि ऑलमोस्ट सगळे संपले. थोडेफार रील्स तुम्हाला थोडेफार पाहायला मिळतील. तर वैशू माझी खरंच खूप 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 जास्त स्ट्रॉंग आहे बरं का, खरंच जास्त खूप स्ट्रॉंग आहे. सामान शिफ्टिंगचा व्हिडिओ मी मुद्दाम तुम्हाला आज दाखवत नाही आहे, कारण की बऱ्याच गोष्टी झाल्या ज्यामुळे मी डिसअपॉइंट झाले आणि मला असं वाटलं की माझे कुठेतरी पैसे व्हायला जात आहे. हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेल, कारण की आजचाच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा उद्या पाहायला मिळणार आहे, कारण की माझी जी नुकसान झाली आहे ती कशी झाली आहे. वाईट वाटतंय खरंच, खूप जास्त वाईट वाटतंय की आपण हे जेव्हा घर सजवत होतो त्यावेळेस खूप सारे होप्स होते. 4-5 वर्ष नाशिकला राहायचा हा प्लॅनिंग होता, पण आता मला जावं लागते पुण्याला आणि मला माहिती नाही की तिथे जाऊन काय काय होणार आहे, कसं होणार आहे. घर छोटं आहे, सगळ्याच गोष्टी आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळंच काही दाखवणार आहे.